कधी येतात काय माहिती बाई. अय काय 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 माझं का सरकवलं टॉप माझं. अगं बाई माझे पाहुणे येत आहे माहिती का 10-15 मिनिटात मला दळण न्यायचे अर्जंट म्हणून ठेवलं. हा मग काय मग मी इथं दिसती का नाही बसलेली दिसली का नाही. अगं मग नंतर दळून दे माझ्या घरी पाहुणे आले रुपा. हा मग आम्हाला काय काम धंदा नाही का तुम्हालाच काम धंदे आहेत का नुसत्या ठेवून लगे जाणार. तू काय येऊन जाऊन नसते भांडायला चढते का ग. भांडायला चढती का म्हणजे सदा बोलेच घाम येतो काय येतो बाबा. माझं पुढं 2 नंबरला होतं ती काढून स्वतःच ठेवलंय. चांगलीच पेटलं यांचं. अरे ही जण टाकावं लागेल. पाणी टाकायचं हा मग माझी अक्कल काढायला तुला लाज वाटते काही बी नाकलीची. मग तुम्हाला दिसणार का डोळे फुटले तुमचे. घासाड गेले का मग सांगू हा, मग पाहुणे आले तुला- तर. मी पण सांगत होते ना. मी पण सांगत होती माझ्या. हा? अगं, पदरी इथं आली म्हणून लाईन गेली. अरे ऐकून घ्या गाव पार तुम्ही डोक्यावर घेतलं दोघींनी. बघा नुसतं माझंच नाव बदनाम आहे की रुपाला वाचा वाचा करते हाय का तुमचं काय सुद्धा काय मान काय झालं ठेवा ना झाले बाई. काय झाले सांगा ना ती थोबड करून सांगूत राहिली तुम्हाला. काय तर झालं? तिचा आवाज लय मुळमुळे अरे झाले तर सांगा ना. सुरुवात कुठून येते समजा ना. सदा भाऊ माझ्या इथं पाहुणे येऊ लागले 10-15 मिनिटात. मी काय केलं आता दळण आणलं दळण इथं ठेवलं. ती एवढंच टप बाजूला केला तर ती ओरडायला लागली मला किती का म्हटलं पाहुणे येत आहे राहू दे. नाही खरं आहे ना सदा भाऊ पाहुणे यायचे म्हणलो मग स्वयंपाकाला लगेच पीठ लागत हा, असेल तर म्हणून बरोबर आहे मला तिचं. अरे पण आता तू तिच्यापेक्षा मोठी आहे. तू 10-15 मिनिटं आधी यायचं. पाहुण्याची गडबड होती तर आपलं सकाळी दळण अहो, ठेवायचं. भाजीन ते टाकलं मी कुकर लावलं वरण भाताचं म्हटलं बघ, पीठ भिजवायला घ्या होतं, पीठच नाही. मग लक्षात आलं ना अचानक पाहुणे आले. पाहिलं ना? हा. तो तवा नाही टाकला आणि मग डबा बघितला आणि पीठ नाही गिरणीत आली. रोपा तिचं दळण नाही 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 अर्धा तास झालं मी इथं वाट बघत बसली. हा पाहुणे यायचे तर आधीच दळण आणायचं. बरं आल्या त्या लगेच माझं दळण मागं सरकवलं अरे ठेवलंय. हा? अरे एका सुगंधा. दळणाने काय फरक पडतो मला तेच म्हणायचं. नाही ना फरक पडत मग तासभर येऊन इथं बसायचं आणि दळण घेऊन अगं जायचं. बाई, मला माहित नव्हतं घरी अचानक पाहुणे येणार. मी बाजरीची भाकरी करून खाल्ली असती अरे मला. पण तो हिला विचारायचं ना. या गमावळ हलवायच्या आधी अहो, मी रुपा पुढे सदा घेऊ भाऊ, का. तिला लिपस्टिक लागती माझ्या घरी टिकल्या लागतं माझ्या घरी साड्या बाहेर जायचं असलं का माझ्या घरी एक दिवस तिच्याकडून मी नुसतं म्हटलं दळण बाजूला करा दी बा का तन तन अगं तन बाय, तन. बाय, बाय, जामीला बाय. जायचं असेल कुठे कामाला म्हणून तिची तक चालू नाही असेल. काय नाही सांगू पुढं? हेच असती माणूस की हा, लगेच कळलं. काढून घेतलं का बरं टिकल्या काढलं? दिल्या हे दिलं मी देते तेव्हा नाही काय दिलं दिसत. काय तुझ्या घरून मी तू कधी चहा तरी पाच लागत होता मला आणि मला सांगू लागली सदा का तुला सुगंध गोड लागत आज म्हटलं नुसतं दळण दळून दे दळ तर 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 नाचू राहिली. ए बया एवढी का भणभण करायला लागले. हा काय पण नेते म्हणून का तुम्ही नंबर पण माझा घेणार का. हा नोकरी कमी म्हणमन करू तुझ्या त्या पिठावर नाही बसले मी म्हणे का माझा अगोदर दळू दे म्हणून. अगो पाहुणे आले गावामध्ये म्हणून मी म्हंटल आणि मी अशी पाहुणे हॉटेलला जेव घालेन माझं काय अडलं त्यासोबत बोलायचं झालं नाही. हा माझं पण काय नडलंय नाही निघा बघतेच परत. सदा भाऊ हा? ही जायच्या ऐवजी हे वाढलं तो नाही आता हे पेट्रोल आणि डिझेल एकत्र आल्यावरती काय अवघडच होतंय. नशीब पोट होता राहिला नाही तर आपण दोघं भाजला असतो. चला चला ओ सदाभाऊ काय रे रूप काय आलं. बर मला सांगा मगाशी माझी काही चुकी होती का. अगे तू चुकण्यासारखी बाई आहे का. त्या सुगंधाला समजायला पाहिजे ना. मोठी धाकटी एवढी बुद्धिमान असल्यासारखी वागती आणि मग तुझं दळण मागे लोटायचं आणि तिचा मध्ये डाबा ठेवायचा. त्याला मुंग्या चावली तळतळ करीत होती. मग आपलं नंतर ठेवल्या असत्या तर मुंग्या गेल्या असत्या. तुझं दळण झालं असतं तुझ्या नंतर तिचं झालं असतं. हा बघा आता तुम्हाला एवढं कळतंय पण त्यांना कळत नाही. बरं झालं मुंग्या चावल्या लई चावाय पाहिजे होत्या. मला तर वाटत होतं मुंगळेच पाहिजे पण आता त्या डब्यावर मुंगळे नसते म्हणून मुंग्या चिकटल्या होत्या. आणि आता तिकडच जाताना दिसताय मला त्यांना एक माझा निरोप द्या. हा त्यांना हे सांगा की मला काही त्यांच्याशी बोलायची गरज नाहीये. माझं काही नडत नाही त्यांच्या वाचून. हा. आणि तुम्हाला तर माहिती नाही, नाही. त्यांना स्वयंपाक. हा तुम्ही माझ्या हातचं कितीदा जेवलाय. लय वेळा जेवलाय. मग, आणि काय त्यांना एकीकडनं चपात्या भाजते तर एकीकडनं कच्च्या त्या डाळी एकीकडं तर पाणी एकीकडं उगा ती बिचारा नवरा भोळाय म्हणून गपगुणाने दरडावून खायला घालते. आता काय येतं आणि सारखं काय तरी कुठं असतो इथे जेवायला. हा. कधी मधी ते श्याम्या आणि कधी मधी श्याम्या. हा का म्हणलं माझ्या नवऱ्याच नाही काय नाही म्हणलं झालं आपलं हा. घर. तो हातचं एवढं मग. चांगलं सोडून तिच्या हातचं कशाला हा. खायचं. तो मला दिसते ना त्याची तब्येत कशी धडधाकट पहिलवान केलाय मग, आधी तो. कसं पहिला होतं? हा. 20-22 किलो
आता चांगला 50-60 किलोचा हा, मग तो हाताला गुन्ह्याचे हा. मी तिला निरोप देतो. आणि तिला म्हणा सारखं टिकल्या काजळाचं नको काढू लई तिला नटून सांग करते. टिकल्यान हा. का 7-8 रुपयाच्या गोष्टी काढी ती का रुपा पुढे घेते मायाकडनं आणि एवढं रुबाबात बोलते. जालू कोणा पैसे घेतील उसने हा त्याच्याच आणि हा. असेल. जाऊ का हा सगळं सांगा पण. सगळं सांगतो. हम्म. अय अगं थांब 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 थांब. काय अगं तुझ्याकडे चाललो होतो मी. कशाला तुला निरोप होता. कशाचा कशाचा नाही निरोप, तसा निरोप नाही, पण जालेची ती रुपये आहे ना लय गरम झालेली. जपून राहा, उलट पालट करीन ती. हा कोणाला मला हा तुम्ही जरा एकदा तिच्याकडे बघा आणि एकदा माझ्याकडे बघा कोण कुणाला उलट पालट करी. तसं नसतं बाई. लई मोठी ट्रक असली तर मर्सिडीज गाडीचं स्पीड जादा असते, धक्क्यात ट्रकला पलटी करीत. कोणाची वेळ सांगून काढून येत नाही. बर, पुढं? म्हणून तुला आणि ती तिच्या डोक्यात पण तो बाबतलेच खटकाय. ती म्हणली तिला काय दाडाची चपात्या येत्यात, एक अंग भाजी तिने एक तसंच कचवाडी ती कालवणाला नीट तिला फोडणी आहे ना, कालवण झाल्यावर मोहरी टाकी ती. नवरा तसाच बिचारा खाली मान घालून खातो. तुला नीट स्वयंपाक करता येत नाही म्हणली आणि राहतात अजिबात येत नाही म्हणली ती ना. तिला मेकअप जमत नाही, टिकल्या बिकल्या सगळं मीच पण 4 माणसं सांगती. मी टिकल्या देते, मी काजळ देते, मी नखपाली देते म्हणली. माझंच वापरी ती मला सांगती, मी दिले. आता मी तिला सांगते ना कोण कुणाचा वापरतो आणि कुणाला खायला बनवता येतं. अहो इथंच नवरा महिन्यातून तर 20 दिवस माझ्या घरीच खायला राहतो. तिला बनवता येत नाही म्हणून काही पुळूक पाणी बनवते जेवणाचं. आणि तू करून खाऊ घाली ती. मग अहो मी मला केलं का त्यात येऊन बसतो वाटेदार खायला. अरे 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 कस काय म्हणले असं रुपा पण ती हे बघा सदा भाऊ माझं ना डोकं लय फिरलं आता मी चालले. मला त्या जागेवर दिसतंय. भरला होय कांदा? हा काय भाव आहे आता? काय 10 रुपये काय. हो काय परवडायचं मग ते? आता काय नाही परवडणार, पाहता असल्यापेक्षा बरं आहे. थोडं थांबले असतं भेटला असता ना भाव. पुढं आता दिवाळी आली त्याच्यामुळे हा ना, ते काय खाली कोंब फुटायला लागली. हा खराब व्हायला लागला. अय सुगंधा, हा तूच इकडे ये. कुठं चालली होती? अहो मी तुमच्याकडे येत होते, बरं झालं तुम्ही इथं दिसले ना, आवाज दिला मला. हा ते बंडू कांदे भरत होते ना, म्हणलं बघा काय चाललंय काय नाही. तुला पाहिजे एखादी गोणी? काही नको मला. एखादी असं कोणी स्वस्तात- पाहिजे का? स्वस्तात. हाय ते दळून नाही भेटलं मला. मी काय म्हणते ऐका ना, त्या ना त्या जालाच्या पारीला आहे ना जरा समजून सांगा. रुपीला हा काय सांगायचं तिला? हो ती म्हणत होती लोकांजवळ की मला पोळ्या भाजता येत नाही, मला भाजी करता येत नाही, माझा नवरा गपचूप खातो, मला काहीच काम करता येत नाही, काय मेकअप करते का, माझ्याच वस्तू लावी ती. मला तुम्ही सांगा, माझ्या पोळ्या ती तिच्या घरी राशनचे गहू खाती आणि माझ्या पोळ्यांना नाव ठेवते. मला सांगते का पोळ्या एक साईड बाजत एक साईड बाजत नाही. ती असं म्हणली? हा तिला म्हणायचं बाई तो नवरा साधन काय माहितीच पडलेला असतो खायला. ते सांगितलं मी तिला. काय सांगायचं मी तिला नाही सांगितलं, सदा भाऊला सांगितलं. हा, हा. आणि तुम्हाला सांगते तिला जाऊन तुम्ही आता लगेच सांगा म्हणा ती ना अशी तोंडावर तोंड झापड्या टाकीन 2-4. पण मला आहे ना तिथे असं तोंड बी बघायची इच्छा नाही, हा. ती थोबाडाला बी लागायचं नाही. अहो काय तिच्या नादी लागता, पागल बाय आहे ती. तू काही टेन्शन घेऊ नको, मी निरोप पोहोचू तुझा बरोबर एकदम. आठवणीने पोचा. ती परत वर तोंड करून तू नाव सुद्धा नाही घेतलं पाहिजे हा. तिने, असं समजू तिला मी आता. आणि परत आहे ना मला नाव काय आहे, मला नादी बी लागायचं नाही. लांबून जर दिसलं तर रस्ता दुसऱ्याकडून जात जाय म्हणतो. सांगतो मी तिला. हा. हा. तिची सावली बी नकोय मला माझ्यावर. माझ्या मेकअपला नाव ठेवती का आता येऊ देईला. लिपस्टिक मै लावी ती, टिकल्या मै लावी. हा तर मी दाखवत असते. कशाला देत असते तिला तू कळत आधी नाही मला. भिकारी येते माझ्याकडं. चालले मी तेवढा निरोप पोचू आठवणीने. लगेच हा एकदम तार कशी असते फास्ट तशीच. हा रुपावहिनी, ओ रुपावहिनी. का हो? काय झालं? झालं काही नाही. हा त्याच्याजवळ काही बोलू नका. कशाला याच्यापाशी उगीच बोलता तुम्ही? कोण कोणापाशी काय बोललंय? त्या सुगंधाला कोण बोललं? तुम्ही. कोणापाशी बोलले? माझ्या कानावर आलं आणि मला निरोप द्यायला सांगितलं म्हणून मी आलो. हा काय निरोप आहे? सुगंधा म्हणली हा. त्या बायाला जाऊन सांगा हा. नीट ट्राय म्हणा गावात राहायचं असलं, नाही तर गावाच्या बाहेर आहे ना पिट्टू 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 लावीन म्हणली दांडा घेऊन. मला हा. ह्या रूपाला म्हणली बो ती. अजून कोणाचा हात लावायची टाप नाही. नवऱ्याच्या अजून 5 बोट माहिती नाहीत मला. ती म्हणली काय म्हणली तू म्हणली तिला काय त्या चपात्या कच्च्या का कुच्च्या करते. ती म्हणली तिला म्हणा कोकणाच्या गावाच्या चपात्या खाती तू, मायावानी सोना चांदीच्या गावाच्या नाही खात. आणि तो नवरा ना साधन का माहीतच पडलेला असतो खायला, आणि मला स्वयंपाक करता येत नाही का. तिला म्हणा स्वतः शिकून घे स्वयंपाक नीट नाटका, आणि तिला सांगा थोबाड बंद ठेवायला. माया मी स्वतः गेले असते, पण म्हणली मला सांगा बोलायचं नाही ना म्हणून, नाही तर मी आहे ना जाऊन चपराक दिली असती चांगली. म्हणलं सांगतो बा मग सांगायचं काय माहित. सांगितलं आपलं येऊन
त्यामुळे म्हणलं नका उगं नादी लागू. तुम्हाला माहितीये ना कशाला अंगावर शितोडे उडून घेता. ठीक आहे. येऊ का? हा सांगायचं काम होतं सांगितलं, बाकी काही नाही. आता तर बघतेच मी काय आहे. ह्यांचं लईच झालंय आता. पाऊस नाही आला म्हणजे बरं होईन. पार कांद्याचे भाव उतरलेत. काय आता पाऊस पडत नसतोय. हा ना, पार 12 आणि 15 आलाय. बर राहू द्या ते हा. कांद्याचं. बर जी कोंबडीवाणी नुसती पाक पाक इकडं पळत असते ना. कोण तुम्हाला माहिती नाही का ती सुगंध? तिला म्हणावं अशी कोंबडीवाणी जी पाक पाक करत फिरते ना, हा ती आता फिरायचं बंद कर. का नाही बरं? एका दिवशी ना मी हा तिची अशी पकाड काढून ना बकड मोडीन. हा एखाद दिवस लय उशीर नाही करायचा चांगल्या कामाला. हा नुसती लगेच अशी सुरुवात फिरत करायची. असते लाली लिस्टिप लावून गावभर आणि नुसतं नकरा नटाफाटा काय येत तर काय नाही तिला. ते बरोबर आहे. हा. तुला जाऊन निरोप देऊ. डिक्टो मी जशी बोलले तशीच तिला बोला. एखादा सुद्धा शब्द मी कमी नाही पडून हा. द्यायचो. वाटलं तर तुझ्या वतीने 2 शब्द ज्यादा सांग. हा. काळजीच करू नको. तिला निरोप द्यायचा आहे ना, कोंबडीच्या पाखडावानी पाखडा हालीत फिरू नको, नाही तर पाखड उपसून टाकेल. हा हा. असं त्यांना म्हणा. हा. नाहीतर ना तिला म्हणा सगळ्याच्या नादी लागायचं गावामध्ये, पण ह्या रूपाच्या नादी लागायचं नाही. कारण की रूपा ना गावाला भिरभिऱ्या करती आणि ती मला भिरभिऱ्या करायला. ती गावातच आहे तिथं हा. पहिली विहीर वाहीन. मग? हा मीटर कोण येत तुला बाई? हा, मग? ती कोणत्या झाडात पाला तिला तुझा आहे ना असं डिट्टो निरोप देतो. हा तसंच सांगा. हा. येऊ का मी? एकदम बिनधास्त. एक शब्द कमी नाही पडून देत मी. ठीक हा, आहे. हा. हं. हाय गाई करू नको फक्त तिला. हा इकडे कुठे सुगंधा? हा त्या शामराज दुकान बंद आहे. त्याला त्याला काम असते. अख्खं गाव कुळपीत बसला असाय त्यो. बर तुला त्या रोपाचा निरोप होता. मी आता काय? चाललो होतो बोलून घेतलं. म्हणलं कसं आहे तिचं काय म्हणणं येतोय कानावर घालावं, भांडणं नाही व्हावं, मीठ लाव, गाव शांत राहावा, ही माझी सद्भावना असती. पण आता तिचा निरोप हे तुला देतोय. ती म्हणली सुगंधाला म्हणावं लय कोंबडीवनी फाड 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 करू नको. कोंबडीचे पिसे आहेत ना काढू, तसे तिचे बखाडे आहेत ना काढून टाकीन आणि फेकून देईन. ती अशी म्हटली. तसं म्हणली म्हणजे त्याच्या पुढे बी म्हणली काय म्हणली? विकल्या बिकल्या म्हणली तिकडून आणि ती तिचं म्हणणं आहे ते जालू पैसे देतो आणि त्याच्या त्या पुढचं जालूला तिथल्या- खायला आणि प्यायला पुरत का? घरात राशन पाणी भरत नाही. यांचं अर्ध घर माझ्यावर चालत आहे आणि वरतून मला जालाकडनं पैसे घेते म्हणे. येऊ दे जाल्याला आता माझ्या घरी. आमचं म्हणणं नाही पण तिचं म्हणणं आलं एवढे कष्ट करीते तर घरात पैसे येत नाही मग पैसे जातात कुठं? ह्यात पैशाचा रोप झाडी ती सुगंधा. कायचा कष्ट करीत होतो, पिऊ पिऊ पडतो म्हणे कष्ट करीतो. तिचा रुबाब आहे ना, आता मी सांगते तिला कसा रुबाब असतो ते. नाही आता तुमच्यात मिटून घ्यावर का? ती म्हणली तिला तर एक ते स्वयंपाक सुद्धा धाडाचा येत नाही. तुला तर मागे सांगितलं होतं. आता म्हणली अर्धी भाकर ह्या बाजूनी भाजी तीन अर्धी भाकर ते देते. 4-4 वेळेस नका सांगू मला. काडी लावायचे काम करतात ते मी बघाल मला काय करायचं. आता तिचा रुबाब कसा उतरवायचा मी पाहते. अरे ज्याचे करावं बरं ती घेतं टिकाऊ खोर. मी मिटायचे नाही नको भांडू. आता तिचा निरोप तुला सांगितलाय तस काय तू आता तिला भांडू म्हणू- नको. आता तिला खरी कण का ती सुगंध दुश्मनी कशी निभावती ते बघा तुम्ही. आता ओ शामराव, त्या रुपीला आहे ना तिला जाऊन सांगा. तू काय माहिती बखाडं बिखाडं उपटून आपडशीन म्हणा. मला अशा झिंझट्या वडीन उपटून घेईन सगळ्या आणि त्या बुड्डी का बालाला जाऊन विकन मी. तिला म्हणा माझ्या नाद लागू नको हा, पहिले सांगते मी. अगं मी सांगितलं तिला जाऊन मगाशी मी तिच्या नाद लागू नको म्हणून. तुला ती पिठळीन म्हणलं दांडा घेऊन गावातून बाहेर, तरी परत बोलली का काहीतरी? मा हे बघा तुला काय म्हणली पाखाडो उपटून पाखाडो घे करी हा अहो हे बखाडा म्हणजे हे हा, हे खांदे असं. उकडून घेईन बुवा असं. तुला हा तिची काय मयत आली का काय? कशाला उघड नाद लागे तो या? तू काळजी नको करू, दुकान नंतर उघडीन. तिला आधी जाऊन सांगू. पहिले जाऊन सांगा. तुला असं म्हणली वय रुपावहिनी? हो रुपावहिनी, काय चाललंय? मी तुम्हाला सांगितलं होतं नका याच्या जवळ बोलू. तुम्ही काय करत होती परत? तुम्हाला भांडणं करायची? कुणी भांडणं केली? तुम्ही कोण कोणाला काय बोलले का? आता तुम्ही मला सांगितलं मी कोणाला काय बोललेले सुद्धा नाही. तुम्ही बोलले नाही तर काय? तुम्ही नाही म्हणले का पकडा काढून पकडा काढून म्हणून तुमची? हा कशाला बोलायचं उगं? तुम्हाला माहिती काय म्हणली आता? ती म्हणली तिला आहे ना माझ्या समोर येऊ द्या असे बुड्डी के बालवणी केस काढून आणि बुड्डीवाला बालाला देईन ती. हा येऊ द्याच. मी काय घाबरते का काय मग? हा तो का आलेच वास काढत लगे. हा इथं ये बोलायला. काय आला का लगे वास काढत माझ्या घराच्या खाली. गाड्या? काय माहित नावाने खडे पडत होती का? काय खडपड काय खडपड काय होती? मला तुम्ही हे करणार आहे का? माझे बखाडा उपटणार आहे का तू ते सांग. हा, उकडणारच आहे मी. अरे मी काय घाबरते का काय?
काय गाव गोळा होईन साधा भाऊ तुमच्यामुळे झाले अरे तो यामुळे झालं काय करत होती लावालावी करायची? मी लावले काय मी लावले मग? तुम्ही लावले निरोप तो कसला तू जातो सुगंधाकडे हिला सांगतो आली का रुपावहिनी काय करीता गेला का सुगंधाला म्हणतो पखाडे परत रुपावहिनी म्हणतो ती पिटोळ आणि आता तुम्ही काय करता टिकली लावता लिपस्टिक लावता तुम्ही काय करता तेच केलं अरे तुम्ही. मी समाजसेवा म्हणून फक्त निरोप दिले हा. मी लावायला जमा देत का म्हणजे? एवढ्याले भांडणं सोडले खरंय, वतनदार घराणं याच्यावर तुमचं. भांडणं व्हावं नाही म्हणून मी भांडणं मी तोच करीत होतो तुमची लावाला म्हणजे समस्या आणि आमची समस्या काय अरे बाबा तुमची समाजसेवा नाही समाजसेवा करायला अंग लागत ती अंग आहे आमच्या हा बरोबर आहे बरोबर आता तुम्ही दोघं काय भांडत बसले जे भांडण सॉल्व करतील सोडून तुम्ही काय भांडताय बघ ना तेजस, बघ समजतं ना. का? गावात गोळ होईल नाही आता 5 मिनिटांनी काय बाया भांडणं करायला लागल्या जसं काय की दुश्मन असलेत हा ना. हसता काय तुम्ही परत उलट अरे तेच प्लॅनिंग होतं आमचं ह्या बाया भांडायच्या थांबानातच थांबाना, म्हणून साईड द्याय ना म्हणलं आपल्या गाडीच्या हरणं जादा वाजवा हा, म्हणजे सगळ्या याला गाड्या होते. पुढं होत्या मी तेच म्हणलं यांचं करायचं होतं सॉल्व तुम्ही दोघं काय भांडत बसलेत ते सॉलच व्हायना म्हटलं मग सॉल असंच करावं लागेल आमच्यात जरा सुरू झालं मग इथं गप झाले बघ हसायला लागल्या असं असतंय भाऊ बाया बायाचं भांडण बिटलं गाड्या तर लागत तुमच्या असतं राड्यात यांचा खेळ झाला असता आता. मग तुम्ही कशाला आम्हाला येऊन सांगायचं बरं मग तुम्ही तुम्हाला कशाला- काम नाही तुम्ही चाड्या लावा येता हे तुला म्हणलं होतं उलट होतं ही म्हणजे आग मावळे ते मध राहिला बाजूला आणि डक्कच जादा लागत आहे. अरे पण तुम्ही कशाला इकडे तिकडे ऐकता आणि बोलता कशाला मी नका त्यांनीच आम्हाला बोलू घेतलं आणि आम्हाला निरोप द्यायला लावला आता आपलं कर्तव्य म्हणून सांगा म्हणलं भांडू होऊ नये म्हणून सांगितलं हिला तेच म्हणलं काही बोलू नको कोणाजवळ तरी ही बोलतच राहिली हिला म्हणलं नको बोलू तरी बोलतच हेच राहिली मला सांगायला अशी आलते. गंमत आहे हेच मला सांगायला ते तुम्ही माझे केस काढून इकणार आहे लय वेळ चला नका आता घालू. पण तुम्हाला आता क्लिअर ना तुमच्यात काही झालेलं नाहीये बाया माणसाला आहे ना भांडायला फार मोठं कारण लागत खरंय 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 हिचा डबा माग हिचा डबा पुढे बस अव धुण्या धुता हिच्या धुण्याचं पाणी तिच्या अंगावर जरी आपटताना उडालं स्फोट होतो नदीत खरंय 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 त्याच्यामुळे जरा जपून राहत आपलं चाल आणि मिटवायच्या भानगडीत पडायचं नाही रे बाबा परत जोर नाही. येतो पाहुणे हिच्या घरी येऊन जावली नी अशी आहे. आपल्याला कोण नाही. चला चला आता नाही खेळत बरं चला थोडं चहा पिऊन जावा की अगं पाहुणे बसले घरी चालले मी बरं करू लागा येऊ का स्वयंपाक मग काही नको. हा, बरं बरं ठीक आहे जाऊ दे. झाल्या हा? आज गेला नाही कुठं कामाला ए काय मस्त लागा नाही भाऊ एक तर सोयाबीन काढायला ये म्हणतेत हा आणि त्याच्यात रोज कमी ते एक तर टोचत आहे सगळं सोयाबीन अरे टोचाईपेक्षा गुडघे केले पाय जातील ये बघ. काढतो कसा हे बघ पाय अरे, बघितले का? काय दुःख झाले सगळे पायाला मग ते धास झुराळा इथं आहे, हा? बघ अरे इथं 2 महान व्यक्तिमत्व बसले त्यांना डावलून पुढे चालला रे मांजरीला आडा गेल्यावर असं तो मोरक्या मोरक्या वाणी सॉरी बरं चुकलं हा कुठं निघाला डाएटचं सामान आणायला डाएटचं सामान हा अरे अजून किती बारीक होतो तू काय शेवग्याची शेंग होतो का काय फार हा? मला नाही हो आई ते दिसायचं नाही वय मग कुणाला डेपोटी करतेत का काय डाएट यार काय तू डेपुटी अरे डेपुटीने जर 9 वाजता नाश्ता केला का तर 9:30 वाजता म्हणतात भूक लागली बायको काय आहे खायला अजून डाएट करायची त्यांना तरी भेटत आहे तुम्हाला ते पण नाही नीट बोल नाही बरोबर आहे हा? झाल्या तसं नाही डाएट आहे ना खास व्यक्तीच आहे गर्लफ्रेंड असन मोठी असन उंच असन 100. तिला डाएट करून याच्या एवढी करायचं प्लॅनिंग नाही 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 अरे एक काम कर ना सोपं आहे ना तिला वरून असं ते धपटी नसते का त्यांनी धापा धापा ठोकसून बारीक कर. काही काय बोलत त्याच्यामुळे तू बाय तू इथं आहे ना ए बायको जाऊ नको बर का जाऊ दे अहो डेपुटीचा नाही माझा नाही मग कुणाचं आहे आपल्या गावात अशी महान व्यक्ती हा त्यांना बारीत व्हायचंय असं आहे हा. का अरे कोण व्यक्ती कोण आहे कळू दे हाय. असं तसं मी तसं नाव सांग ए सांग नाही. लय मोठं नको वस्तू नको जरा. सांगू दे आपण आहे ना डेपुटीला सांगू काय? तुमचे काम धंदे सोडून हे गावाचे काम करीतो म्हणून हा. फोन कर फोन डेपुटीला फोन कर फोन लगेच दर म्हणतात पण मग सांग. आपल्या आपल्यात राहू द्या हा सुधांदा वहिनीला डाईट तर येते काय सुगंध वहिनीला डाएट हा अरे गप्प त्या आईची माहिती इथं खातीत चाबार बाबार तू सांगत तिला डाएट करायचंय सगळे नवऱ्या तिकून लागून ते पाठवतोय नवरा फोन केला हॅलो मला काजू कमी पडले पाठवा ना 1 किलो लगेच पाठवून देतो ती कधी डाएट करायची सुगंधा तर त्यांना म्हणून तर असे आहे ना असे व्हायचे त्यांना म्हणून त्यांना डाईट करायची जाऊ दे ना काय करायचं आपल्याला जा भाऊ तू ठीक हा. आहे टाइमपास करतो गेले गेला टाइम नाही भाऊ मग त्याला बोलवलं होतं अरे लय शान झालं राव नाही ह्याला आहे ना दर्शिक कान फडावंच लागेल ए पण सुगंधा खरं डाएट करायला लागली का काय काय करायचं आपल्याला चल तू उद्योग बघ तुपले हा तो झालं ना चालू उद्योग लगेच मला हाकलून द्यायला लागला लाल गाजऱ्या बस एकटात
बापरे, आता डेपुटी आलेत. यांनी नाही विचारा उडा चालला डिगे. डिग्या ए डिग्या डिग्या हे कम बघ मला कोण पळत घरात काम नाही करायचं काय नाही दिवसभर कोणाच्या पेक्षा वाहतो काय माहिती घरातलं काम नाही करायचं कधी. अरे ठीक आहे किती वेळ केव्हाची वाट बघते मला भूक लागली. सगळं डाईटचं सामान आणलं का माझं? हा तातडे आहेत, परत टमाटा आहे, बीट आहे आणि पालक काय भेटला नाही. गाजर आणले ना येत आहेत आली पिशवीचे. बरं झालं लवकर आला. काय लावता आला आई तुमच्यामुळे मला डेपुटी बोलले असते माहिती का. डेपुटी तुझ्यासोबत होते काय? नाही माझ्यासोबत यायचे. मग कसं काय बोलले तुला? त्यांनी पाहिलं होतं ना. मग सांगायचं ना मी गावामध्ये बुरकळून राहिलो म्हणून. हा बुरतर राहिलं म्हणजे त्यांनी धरून आणलं असतं. रानात जायला लावलं होतं त्यांनी मला. अरे मग तुला काम हे काम करत बसला का? आता तुम्ही 20 रुपये दिले ते म्हणून म्हणलं तेवढं तरुण द्यावा. आणि हा तुमचे काम इथून पुढे तुम्ही तरायचे, आपण तरणार नाही. का बरं? तुमच्यामुळे मला लोतात बोलण्यात लोता ते कोणत्या लोकांचे बोलणे खाल्ले तू? श्यामरावजी आले. काय बोलले तू दोघं? त्यांनी मला थांबवलं होतं. मला म्हणे उठ चालला. मग तू सांगितलं काय माझं नाव? सांगितलं काय सांगितलं नसतं ना. त्यांनी डेपुटीला माना सांगितलं असतं तर लोकांच्या बायांची थांब तरी तो म्हणून. लोकांच्या बायांचे म्हणजे? मग आधी त्या सांगितलं नाही त्यांना डाईटचं माझं सामान आणायला चालला होता म्हणून. सांगायला लागलं. माझं सांगितलं नाही तर मग तिथून डेपुटीने आणलं असतं ना. सांग. अरे पण मग ते काय म्हटलं ते तर सांग ना आता. ते म्हणले ना आता जालू पण होता. जालू म्हणे एवढं त्याच्या नादला होतं त्या बायाला आबर सबर खायची सवय. हेत आहे तेत आहे वडेत आहे पावभाजीत आहे आणि ते अशीच म्हणे अशी तरी विन म्हणे डाएट करून. त्याला त्या डाएटची गरज आहे म्हणे. त्याला कधी काजू बदाम माहिती का? तो कधी घरामध्ये आणतो का? माझं नाव तिकडून देतो म्हणून मी खाते आणि तो त्याच्या घरचं खाते काय? मी खर्च करते मी आणते त्यांना काय कळ लागली पाहिजे. ते म्हणत होते भाऊ. आणि वरून म्हणे ती बरी अशीच म्हणे. जातो तू आता इथून तेल टाकायचं काम करतो आणखी. ओ शामराव ठरलंय सकाळ सकाळ आज काय सकाळी सकाळी तुम्हाला काही कामधंदे नाही का हो? काय झालं पण काय झालं काय? कधीपासून तुम्ही गावातल्या लोकांच्या पंचायती सुरू केल्या रिकामटेकडे आणि ते पण माझ्या? मी केलं काय ते तर सांग. तुम्ही काय म्हणते त्या डिग्याला? हा नवऱ्याचं आणून खाती फुकटचं खाती आम्ही म्हणून खाती काय चालू होतं ते? मी कवा काय बोललो? तो डाएटचं सामान घ्यायला चालला होता तर तुम्ही त्याला भेटून किती बडबड केली. त्यांनी तुम्हाला सांगितलं सुगंधा वहिनीचं डाएटचं सामान घ्यायला चाललो तर हा अगं बडबड डिग्याला केली आम्ही, तुला नाही. आणि तुझ्याविषयी तर चकार शब्दाने बोललो नाही. अहो तुम्ही काय म्हणले खातच राहती मग मी का तुमच्या घरचं खाते का? तुम्ही मला आणून देता का? मग कोण आणून देत? माझं किराणा सामान मीच आणून देतो ना तुला. म्हणजे त्या अर्थाने नाही म्हणायचं मला. पैसे मी देते ना हा, किराणा फुकट देता का? मी तेच म्हणलं त्या अहो अर्थाने नाही घरपोच म्हणायचं. करता तर 100 रुपये एक्स्ट्रा घेता आणि तुम्ही काय मला फुकट देणार आहे? तुला सांगू का खरं मी आहे ना डिग्याला म्हणलं की डिग्या तू किती बारीक होतो तेव्हा तो म्हणला ना तेव्हा तिथं जाल्या होता आणि जाल्याने तुझ्याविषयी बडबड केली. मी नाही, मी डेप्युटीला बोललो डिग्याला बोललो पण तुझं नाव मिळून मी एका शब्दाने सुद्धा घेतलं नाही. तुला खरं सांगू तुम्ही या मड जाऊन मेल्या जाल्याचं चढ जाल्याकडे माझ्यासोबत. मी कशाला येऊ? तो बोलला ना तुम्ही म्हणता ना अहो मी जर तिथं गेली ना हा. तो म्हणा शाम्या म्हटला तुम्ही म्हणशान तो म्हटलं मी चक्रच मारत बसू का? मला बघायचं मी कोणाच्या घरचं खाते. चला तुम्ही पहिले चला. आई अवघडच झालं बा. थांब चप्पल तर घालून दे मला. पटकन घाला. अवघड आहे बा तू जशा आईला चला. घरचा खायचा आणि बाहेरचे उद्योग करायचे. तुम्हाला काही लाज वाटते का हो? ओय, हा? मला- तुम्ही काय बडबड करत होती मला? हा, तिथं कोण उभं राहिलं? इकडे या ना. मारू नको मग. इकडे या. हा. ए लपत कमून काय केलं तिला तू? त्यांनी काय केलं काय विचारता? तुम्ही काय बडबड केली त्या डिग्याजवळ माझ्याबद्दल? हा? कोणी? मी? तुमच्या घरचं खाते का मी? तुम्ही मला खाऊ घालता का? काय म्हटले ती काय बारीक होणार नाही नुसती गबर गबर खात राहती. तुमच्या घरचं खाते का मी? काय बडबड केली आणि सांगा ना आता. ए श्याम्या म्हणलाय मी कशाला म्हणू? श्याम्या तू कशाला काय म्हणला होता तिला डेक्या देखता? मी काय बोललो काही काय बोललो तू मला ढकलू नको बरं का तू. त्याच्यामुळे मी आलो इथं साक्षीला आता. गब्बस नकले पलटी हाणूस सापासारखी. ए, आ, ए, ए, तापा डोळे नको सारखी. हाणू. डोळे हाणतोय मला इकडे. मला एक सांगा तुमच्या बायकोच्या अंगावर मास्तर आहे का हो? सगळे तिथं होतं ना तर चिटकत चाललं ना सगळ्या अंगाला मास. हाडकं दिसत ना हाडकं तिला खाऊ घाला ना. लोकांच्या बायका जाडजूड तुम्हाला चांगलं दिसत नाही का? बरं मी तुमच्या कमाईचं खाते का? माझा नवरा तिकडे कष्ट करतो 24 तास आणि तो मला पाठवतो तेव्हा मी आणून खाते. तुमचं काय दुखत ते सांगा मला. अरे माझं काय चुकलंय? हा? हाय तू जाडी आणू काय चुकलंय माझं सांग काय ना. चुकलं काय? मग बडबड का बरं केली? का बडबड केली म्हणजे माझ्या मित्राचं खाती तू म्हणून माझ्या केली मित्राचं बडबड. माझा नवरा आहे तर तुमचा मित्र कधीपासून झाला? हा
कधीपासून म्हणजे आम्ही लहानपणी गोट्या खेळायचो तेव्हापासून माझा मित्र. अहो बघा तो गोट्या खेळणारा मित्र कुठे गेला आणि तुम्ही काय करू राहिले? बायको महिन्यातून 10 दिवस तर माहेरीच राहती. आता मी कुठे उरकळली असं शेतामध्ये. आणि तुला कुठं झाड दिसती? तुला झाड म्हणला तू. अरे जाण नाही तर काय, हे कुठं डाएट करते का? हिच्याच्यानी वहीन वय रे. म्हणजे मग तुम्हाला काय करायचं माझ्याकडे डाईट होणार का नाही होणार म्हणून? अरे एवढा प्रेमाने माझा मित्र खायला प्यायला घालतोय म्हणलं विनी डाएट बीट करायला पाहिजे का नाही? हिला माझा सवय नाव. लागलेली आहे ती खायची तुला. आयतं खायची म्हणजे? मग? तुमच्या बायकोसारखे कमी कामाला जाऊ काय? तुम्ही आयतं बसून घरामध्ये नागोबान डोलत राहता आणि ती कामाला गेली लोक शेतामध्ये. तशी मला गरज नाही. आमच्या घरामध्ये बायका कामाला बी जात नाही. माझा नवरा सगळं करून घेतो. आम्ही तुम्हाला गरीब हे खपत नाही का? माझा नवरा सगळं आणून देतो ना, ते खपत नाही तुम्हाला. मला खपत नाही, मला फक्त त्याची माया येते रे श्याम्या. तो बिचारा किती तुटत देते का, रात्र दिवस काम करतो. ही बाया इथं बसून भादाडा भर खाती. खरंय तो आहे खरंय. हा काय आता लागली पुसकायला. अरे पुसकून काय उपयोग आहे? डाएट कर ना, पळत जा, थोडं थोडं खात जा, तब्येत कमी कर, लुकडी वय. मी यांच्या घरचं खाते का? माझ्या नवऱ्याला सांगून देणार मी आता. सांग नवऱ्याला सांगती म्हणजे. अरे नको झाल्या आरती रडत गेली. एवढं कशाला बोलायचं तो? काय वाईट बोललोय मी? वाईट नाही बोललो. झाले काय मग तिला काय करणार आहे ती? काय मला नाही. वाटलं तू माफी बिगी मागशील तिची म्हणून मी आलो होतो तिच्या सोबत की चुकलं माझं, मी परत बोलणार नाही. तू तो अजून भडकून दिलं तिला. तू खरंच येडा आहे राव. हा, झालं तुला काय लई कळत येतं. नाही तुला. मागे कशाला घेऊन आता तिकडं लाडी गुडी लावायची, झोका द्यायचा ना तिला. सदा भाऊ काय उद्योग चालला सध्या? काय नाही, मका खोडायची बाबा, वाळली, पाणी झालंय वावरात. अरे सुगंधा तू काय बोलली नाही? वतनदाराचा अपमान. अरे काय आहे का नाही गावात? शाळेला सदा भाऊ त्याला कुठं झाला वाटतं. अय अरे तू कुठं झाला श्याम? हाय येता आईचा बोर्या. झाल्या इथं काय करतो? काय करतो म्हणजे झाडीच अरे झाडायचं सोड. काय कुठं गेला तो? इकडे काय कुठं केलाय? काही नका म्हणून श्यामे, मी आपलं झाड येतोय. अरे झाडायचं नाही बाबा. सुगंध आला एक तर बोलला. अरे ती रडत रडत रस्त्याने चालली पिशी घेऊन. कुठं? आता मला काय माहित कुठं झाली. मी कायला विचारू भो? आधीच एवढं वातावरण तापलं परत म्हणून तुम्हाला काय करायचं त्याच्यावर सांगायला आलो. कुठं चालली काय ती चुकलं तू बघ भो. व्हायला अवघडची. चल पटापटा येड्या जाईन ती निघू. अय अय श्याम्या, अरे काय काय चाललंय? काय काय धावपळ काय? अहो धावपळ काय म्हणजे काय? काय सुगंध चालली ना रुसून. रसून रसून जायला तिच्या बरोबर काय कोणी भांडण करायला नाही इथं. फोनच्या भांडण चालली काय रुसून? बाईला तापड हे. आपण म्हणजे विचारूच नका तुम्हाला. या जाल्याला काही उद्योग नाही हो. जाऊ ती 4 दिवस जाईन येईन परत. राग शांत झाला का? तुमचं ना असंच असतं का अभि? काय अहो तुम्ही विचार करा ना, जर सुगंध निघून गेली तर आपल्या वाड्यातलं मतदान जाईन नाही. मतदान जाईन का माझ्या समोर उभी राहीन? आता ती कुठं उभी राहणार आहे? मी तुमच्या बाजूने उभं राहणार नाही का? मग मत कोणाला जाईन? मला जीन ना ती आता. हा तू माझ्या बाजूने उभा राहणार. मग आईला कमून पण ती झाल्याचं तिचं काय झालं? अहो जाल्याला तुम्हाला माहित नाही वय तोंडात वास काय? हा अहो तिने डाएट चालू केलं होतं. डाएट चालू केलं म्हणजे कालपासूनच चालू केलं होतं. हा. ती नेमकं त्या डिक्याला बोलला आणि घरी घेऊन गेलो नीटनस का करायला, तर तिला अजून उलट सुलट बोलला. म्हणला तू जाडच आहे, नाशीच आहे, काही खात बसती चाबारण. ती कुठे झाड आहे रे बिचारी? एवढी काकडीवानी कवळी ते जाल्याला काय म्हणायला समजत का नाही? किती पातळ बाई आहे, तिला डाएट करायची गरज नव्हती, पण करीत असेल तब्येती करता, आरोग्य करता. मला काय म्हणायचं, तिचा नवरा देतो ती खाती, तिचं ते शरीर, आपल्याला काय करायचं सदा भाऊ? पण ह्या झाल्याला ना काडीची अक्कल नाही. स्वतःच्या बायकोकडे लक्ष द्यायचं सोडून दिलं आणि दुसऱ्याच्या बायका पाहतो. काय गरज आहे का? आयला त्या जाल्याला काही समजत नाही. उलट हिने डाएट केलं तर हिची तब्येत थोडीफार जाल्याच्या बायकोच्या अंगाला लागली असती. ही बी ती जाल्याच्या बायकोला थोडी तब्येत. सुगंधा थांब, जाऊ नको. मी काय केलं नसतं का बरं अडवता आता तुम्ही मला? तू अजिबात जायचं नाही भाऊ. तुला कुठं जाऊ नाही देणार मी. आम्ही इथं खाली बसणार आहे. हो पण झालं भाऊजी, मी आता झालं काय? तुम्ही असे खाली का बरं बसले? झालं काय म्हणजे मी एवढे दिवस तू चाष्टा मस्करी करतो तरी तुला राग येत नाही? अजिबात नाही. तुला एवढं कस काय राग आला? मी जाऊन नाही देणार तुला. अहो पण मी तुम्हाला काही म्हटलेच नाही. मला नाही म्हणली, पण मी म्हणलो ना तुला डाएट वरून तू चालली ना रुसून. तुम्हाला समजतं का हो काही? मला काम आहे, जाऊ द्या बरं तुम्ही. नाही मी नाही जाऊन देणार अजिबात. तुला जर जायचं असलं ना, या जाल्याला आहे ना वलांडून जावं लागेल तुला. या जाल्याचं बरं वाईट करून जावं लागेल. हा हो काय बडबड? उठा तुम्ही पहिले, उठा तुम्ही पहिले. हा काय काय का बरं चाललंय एवढं तमाशा रस्त्यावर? काय म्हणजे तो जायचं नाही अजिबात गावाच्या बाहेर. ह्यो जाल्या जाऊन नाही देणार तुला.
अहो पण समजून घ्या ना जरा जालू भाऊजी. काय नाही माझं बी समजून घ्या ना, एवढं काय राग आला तुला मी एवढं नुसतं म्हणलं म्हणून. तुम्हाला पण कळत नाही काय बोलायचं. बरं चला. हा चल हा चल मोकर चालली होती. अय यार काय आलंय सुगंधा कमून आणली भोशी आम्ही एकदाची, तिला लय माफी मागितली, तिला समजून सांगितलं. आता मामुळ चालली होती ती गाव सोडून. पाया पाडा का? मग पाया पडलो म्हणजे अहो मी काय सांगते, मी त्याच्यामुळे नाही, तुम्ही बोलले म्हणून नाही चालले हो. मग अहो मला दिवाळीची खरेदी करायची, मला माझ्या नवऱ्याने मुंबईला बोलवलंय. अरे तू तिकडे अरे मुंबईला कशाला जायचे दिवाळीची खरेदीला? इथं ते अतुल्य शिव कलेक्शन झालंय दावला वडगावला बीड जिल्ह्यात. असं हा आष्टी तालुक्यात तिथे लय भारी भारी भेटत आहे तिथे आपण तिथं बायांचे कपडे नसं भेटत. तुझ्या मापाचे असते ना दुकानात विचारावं लागेल मला पण- ऐका ना, हा. मी माझ्या नवऱ्याचे कपडे त्या दुकानामधून घेईन. काय अतुल्य शिव कलेक्शन मधून ना, ठीक आहे. पण माझ्या कपड्याची खरेदी करायला वतनदार ऐका ना, हा मला तिकडे जाऊ द्या ना, मला जायचं मुंबईला. अरे मी हा पुढे तुला अडवलंय. नाही मी जाऊन देणार नाही साधा भाऊ. ती जर तिकडे गेली मला दिवाळी कशी गोड लागेल. अरे साखरांना 2-3 किलो आणि टाक ना सगळं स्वयंपाकात दिवाळी गोड लागेल. नाही मी नाही जाऊन देणार. हे सुगंधा तू काय गाव सोडून जाऊ येता येईल. वतनदार सांगा ना जरा तुम्ही समजून. जाऊ मी द्या सांगू ना मला. अरे माझे नाही ऐकायचे ते. ए, इकडे ये रे जालू. हा? तिला आहे ना मुंबईला जायचंय. मुंबईवरून आहे ना ती भारी त्या साड्या येतात ना हा. सिल्क अजून काय ते बरं ते ब्रासो काय ते कापडच्या. हा तिला आता डाएट करायचं म्हणते ना ती. हा. तर अशा साड्या आल्यात ना, ती साडी घातली का बाई डाएट केली पातळच वाटायला पातळ वाटायला लागत. हो, मी ट्रेनर होतो ना, ते डाएट करायचा. मी माझ्या बायको diet- ट्रेनर नाही. मग ट्रेनर अरे तू फक्त हातभट्टीन दिशीचा ट्रेनर आहे. तुला बाकी ट्रेनर तुला डाएटचं काही गरजच नाही. तू आप उपाशी मरतो. 2-4 दिवसातून एकदा पेतो आणि उपाशी झोपतो. ऐका ना वतनदार, मी जाऊ का आता? मला लय उशीर 100% जा. नवऱ्याला घेऊन बाजार कर. मस्त दिवाळी आहे ना तिकडे साजरी करून दे रे. तसं तू आमच्या गावचं नाक आहे, पण कधी कधी नाक आपल्याला झाकून ठेवावं लागत. सर्दी बिर्दी झाल्यावर नाक जाऊ दे. आता मुंबईची शान जाऊ का मी आता? सुगंधा, बस झालं त्यांची तुमचं. आन बान शान. शान. जा 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 जा. सोडून येता का? सोडून हा सोडून येता.